वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत पिंपरी मार्केटला. तर पुण्यामधील पिंपरी मार्केट हे खूप मोठं एक म्हणू शकतो बाजारपेठ आहे आणि तिथे तुम्हाला खूप सारे क्लोथिंग आयटम्स म्हणजे कटलरीचं जे सामान असतं ते त्यासोबत तुम्ही होलसेल रेटमध्ये तुम्हाला कुठलं कच्चं रॉ मटेरियल जे ते पण घेऊ शकता. जसं की आता म्हणजे बॅग्स वगैरे आपण बनवतो त्यासाठी जे ॲक्सेसरीज वगैरे ज्या लागतात त्याचा जो रॉ मटेरियल आहे तो सुद्धा तिथं मिळतो. प्रत्येक गोष्ट तिथं मिळते, असं काय नाही आहे की तिथं मिळत नाही आहे. तर हे जे मार्केट आहे मंगळवारी बंद असतं, म्हणून आम्ही आज आहे सोमवार, तर आज आम्ही जाऊन येणार आहोत. सो जेव्हा तुम्ही शॉपिंग करतात तेव्हा जाताना ट्रॅव्हल करताना रिक्षेनं जावं किंवा मोटरबाईकनं जावं, कारण पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम ह्या म्हणजे जिथे जेवढी जास्त गर्दी तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम असतो. करायला जाऊन शॉपिंग करत असताना तुम्हाला कॅरी करायचं आहे तो म्हणजे जर तुम्ही उन्हात निघत असाल तर तो म्हणजे एक म्हणजे स्कार्फ, सनग्लासेस वेअर करत असाल तर सनग्लासेस, त्याच्यामुळे तुम्हाला डोळ्यांची जळजळ होणार नाही जर तुम्ही दुपारी वगैरे निघत असाल तर. आता मी संध्याकाळी जाते त्यामुळे एवढं ऊन वगैरे नाही आहे, त्यामुळे मी एवढं काही कॅरी करत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शॉपिंग ठीक करू पण तुमच्याकडे एक भला मोठा कॅरी बॅग किंवा थैला असणं गरजेचं आहे, कारण बाईकवर जाताना हेअरची पूर्ण अवस्था खूप खराब होते आणि ओळखू पण नाही येत मी, एवढे डेंजर माझे केसांची हालत होते. म्हणून ते वरती पोनी वगैरे किंवा बन वगैरे बांधून मी जाणार आहे. तर हा माझा आजचा सिम्पलसा लुक, एकदम साधा एक कुर्ता आणि ब्लॅक कलरची एक लेगिन्स अशी वेअर केलेली आहे. तर चला, अशा प्रकारचं मी बन केलेला आहे, एकदम लेझी बन म्हणू शकता तुम्ही, जसं वाटलं तसं गुंडाळलेला आहे. आणि टायमावरती हेअर बँड सापडत नाही, ते जगातील सर्वात मोठं कटू सत्य आहे. तुमच्यासोबत पण असं होतं तर तुम्ही माझ्या डाईटच्या आहात, काय करू शकता नाही. तर मी घेते हे भली मोठी पिशवी ज्याच्यामध्ये अख्खं गाव मावेल. तर ही 100 रुपयाची पिशवी आहे. त्याच्यासोबत मी एक पाण्याची बॉटल घेते, एक स्कार्फ घेते आणि एक वॉलेट घेते, जे की नवऱ्याचं आहे, माझं नाही आहे, कारण पैसे जे आहे शॉपिंगचे नवरा देणार आहे. या टायमाला यायचं कारण या टायमाला भरपूर ट्रॅफिक असते. पिंपरी मार्केटला जायला आम्हाला अगोदरच घरून एवढा उशीर झालेला आणि त्याच्यामध्ये आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये आलेलो आहोत. एक अन्नपूर्णा स्नॅक सेंटर म्हणून आहे, फेमस आहे खूप. तर इथे नूडल्स वगैरे आम्ही ट्राय केले, खूप छान आहे, तुम्ही इथे ट्राय करू शकता. तर आमचा अर्धा तास इथंच गेला आणि 10 वाजता जे आहे जे पिंपरी मार्केट आहे ते बंद होत असते. म्हणजे माझ्याकडे फक्त 1-1.5 तास असेल आणि त्याच्यामध्ये मला पूर्ण शॉपिंग कंप्लीट करायची आहे. तर नूडल्स वगैरे ताव मारून झालेला आहे, खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. तर आजचा जो वार आहे तो आहे सोमवार आणि सोमवारी एवढी गर्दी नसते. शनिवार रविवार जर तुम्ही याल तर तुम्हाला पार्किंगला पण जागा नाही मिळत आणि माणसाला माणूस दिसत नाही, एवढी गर्दी असते. म्हणून आम्ही विचार केला की सोमवारी यायचं. तुम्ही बघू शकता गर्दी काही जास्त नाही आहे. आणि मला जे शॉप हवे आहेत, जसं की होलसेल मार्केटमध्ये मला रिटर्न गिफ्ट घ्यायचे आणि बड्डेचं जे पण रिलेटेड सामान आहे ते मला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते असतं अवेलेबल सोमवारी जरी आलो तरी. मंगळवारी मात्र यायचं नाही, मंगळवारी जे आहे ते शॉप बंद असतं. रिटर्न गिफ्ट कोणासाठी? सगळ्याला बर्थडे. कुणाचा बड्डे? माझा. तर हे जे ठाकूर टेलरिंग मटेरियल दिसतं, मी इथून नेहमी सामान घेत असते. सिविंग आणि टेलरिंग रिलेटेड जे पण सामान आहे ते होलसेल रेटमध्ये इथं मिळतं. झिपर असू द्या, काही असू द्या, म्हणजे पूर्ण सिविंग मशीनशी रिलेटेड जे पण सामान असतं तुम्हाला सर्व इथं मिळेल. आता सध्या तर आम्ही रिटर्न गिफ्टसाठी जाते, आम्हाला कोणीतरी सजेस्ट केलं की इथं मिळतं रिटर्न गिफ्टसाठी, चांगले ऑप्शन आहेत होलसेल रेटमध्ये. तर महादेव टॉईज करून आहे इथं, आता आम्ही बघतोय. तर आतमध्ये आता आम्ही एंटर होतोय. तर इथं त्यांनी मला थोडंसं रिजनेबल प्राईजमध्ये चांगले प्रॉडक्ट हवे होते, पण यांच्याकडे जास्त ऑप्शन नव्हते. तर हे पण छान आहे ना, हे कितीला आहे? असेल. पस्तीसला बापरे, पण भारी काय आहे? तर खूप सारे प्रॉडक्ट्स बघितल्यानंतर शेवटी मी हे जे स्पिनर आहे हे ठरवलं की हे ॲज अ रिटर्न गिफ्ट द्यायचं. तर हे काहीतरी 45 रुपीज बोलत होते आणि बहुतेक 35 रुपीज आम्ही डिसाईड म्हणजे ठरवलं की 35 रुपीजला घ्यायचं. तर आम्ही म्हणजे आम्ही 25 प्रॉडक्ट असे परचेस केले आणि त्यांनी आम्हाला 35 रुपीजला दिले. तर ते अराऊंड 700च्या आसपास काहीतरी रिटर्न गिफ्टची प्राईस झाली. त्याच्यानंतर मी भरपूर सारे दुसरे पण गेम बघितले. तर फन 5 करून म्हणजे खूप सारे इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील. पण या शॉपमध्ये मला कमी रेंजमध्ये जर म्हणाल तर एवढे ऑप्शन नाही दिसले. तर तरी पण इथं बाकीच्या गोष्टी पण आहे, जसं सिंगल प्रॉडक्ट, जसं तुमच्या मुलासाठी तुम्हाला कार वगैरे अशा गोष्टी घ्यायच्या असतील तर. माझं ब्लू फेवरेट आहे का? कितीला आहे ते? मग घ्या ना.
ये कितना 200 ना। और ये ऊपर की ब्ल्यू वो बाप बेटा ही घे खालची 1500 सेम सेम प्राइस. तर तिथून फक्त मी स्पिनर परचेस केले आणि आता मी पुढे जाते. कुठलं तरी बघू आणखी टॉयचं शॉप असलं तिथे जाऊ. तर इथं आम्हाला ओम ट्रेडर्स चॉकलेट्स अँड टॉयज करून एक शॉप दिसलं. दुरून खूप छान वाटले तिथे प्रॉडक्ट्स. आतमध्ये गेल्यानंतर इथं मला खूप जास्त प्रकारची व्हरायटी दिसली. बनवायचं असतं ते टास्क असतं ते. कसं बनायचं? प्लस आहे पण ते. हाँ मग ठीक आहे ना 6 प्लस पाहून हे कितना आहे. 400-500 याला लावायचं कसं हा प्रश्न पडतो मला. हे भारी आहे. लावावं लागेल कितीला आहे? 600 वाला 500 वाला सुद्धा आहे 400 अरे वा. सुद्धा आहे. मस्त आहे ना. आरोला तसं आवडतं उलट. पंचिंग बॅग पण आहे बॉक्सिंग अच्छा हा पंचिंग ते टेंट हाऊस आहे बॉटल गेम आहे पण हा असं मारल्यानंतर चिकटतो का. क्वालिटी चांगली आहे मॅग्नेट त्यामुळे रेग्युलर विकतो बॉटल गेम इसके अलावा अरे, हे आवडलं बैडमिंटन तुला? रैकेट है गिटार है पियानो है गिटार आवडलं गिटार. पियानो पियानो तुम्हाला आवडतं. नाही ते पियानो नाही. हे बघा असं काही हे नाही तर मध्ये ब्लॉक्स. हे बघ. ये इंजीनियरिंग करना मैकेनिक आज है इंटरेस्ट हा हा हा. बनवायचं हो असंच म्हणतो मी लॉजिकल. हे ब्लॉक्स पण भारी आहे ना. हे म्हणजे पूर्ण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे ना हे त्याला लावावं लागेल ना. हे कितीला? 450 हो बेटा थांब. हे बघू शकतो का. पॅकिंग वेगळं पप्पा बघा मस्त आहे. हे पण मस्त आहे बघ. वाव हे चेस्ट पाहिजे कधीचा चेस्ट होतो तुम्ही. मला असं chest भरपूर आवडतं. व्हरायटी यांच्याकडे ना. बघू दे आरो. हे कितीला? ही घ्यायची? नाही, नाही. ये 500 में आएगा सगळं सेम ना. सेम 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 फक्त साईज कमी. साइज ये भी अच्छा है फिर ये लो क्वालिटी ये याची क्वालिटी पण चांगली वाटते. 350 का तो आपण किराणा कोइन हे काहीतरी वेगळं वाटतं नाही घ्यायचं का गोल्ड कॉईन का. ये कितने का? 21 पीस पैकिंग 120 ला हे घ्या मग. हे घ्या. 30 ना. हाँ हाँ, मैं चलता है. अलग दिखता है थोड़ा. भी अच्छे अच्छा इसको निकाल के खाने का ना. रॅपर आहे ते रॅपर आहे. नहीं तो घर पे के फ्रिज में रखो तो मजा आएगा हाँ बेटा. हे बेटा थांब रुक. डायनासोर है फ्रीज मध्ये कडक होईल ना. हाँ फ्रिज में टाकून ठेवून टाका तुम्ही मेल्ट आहे. ये दिखाओ घे खा. हा कर. टान. छोटा डायनासोर यमी. इथून खूप सारे प्रॉडक्ट्स परचेस केल्यानंतर आता मी पुढे जातोय. तर त्यांनी आम्हाला बर्थडे डेकोरेशनसाठी सामान हवं होतं. तर ते त्यांनी एक सजेस्ट केलं शॉप. तर ते बघा हे आहे गुरु नानक बर्थडे डेकोरेशन करून. इथे तुम्हाला सर्व अन्नप्राशनपासून डहाळे जेवणापासून जे पण डेकोरेशनचं सामान आहे तुम्हाला इथे सर्व मिळेल. बर्थडे पार्टीसुद्धा. कितना? 1000 रुपये. छोटा इसमें छोटा भी आता है ना. केक पण येतो. कितीला मग आहे? थोडं हे घे का मोठी घे 10 रुपये टाकून. नको हीच बरी आहे. ही बरी. हाँ छोटे छोटे इसका मूल्य है ना. थोडं पारतात खरी घाण करतात. एक पैकेट में कितना आता है? 50 पीस. हाँ एक हे घे मग. ना बहुत आहे. हे बघ बर्थडेचं फुलाचा बर्थडे सगळ्यांना कसं जायचं. हे बलून. पप्पा पप्पा हे घेऊ पण. पप्पा हे घेऊ पण. जाने का जरूरत नहीं. नामकरण का बोर्ड मिलेगा, मंदिर का, पप्पा शादी हे का, घेऊ पण. सब मिलता है. बच्चा जब से पैदा होता है तब शादी का सब है हमारे पास सामान. पप्पा हे इधर घेऊ जाने पण. का जरूरत नहीं. कार्ड लेके जाओ. 50 रुपये ना. हे 50 ते 40. और हे 50चं आणि हे कार्ड निकाल के रखो. नहीं नहीं यूट्यूब पे डालेंगे अभी. आंटी आपके यहाँ पे क्या क्या मिलेगा मतलब. हमारे यहाँ पे सब बर्थडे का सामान मिलेगा. ओके मतलब जन्म से लेके शादी तक सब मिलते हैं. सब मिलता है. ओके. और प्राइस भी और सब होलसेल रेट सब होलसेल रहते हैं. मतलब अगर सिंगल प्रोडक्ट भी लेंगे तो प्राइस कम ही रहेगा.
इथं पण आहे बघ सर्व. विचार बरं. हो ना, ही रेग्युलर यूजला मस्त आहे. इट्स कॉल्ड स्टार फूड आय थिंक. तर आम्ही आता एका किराणा शॉपमध्ये आलेलो आहोत, जिथं की सर्व प्रकारचे चिवडे, लाडू, चकली, करंजी, दिवाळीचा जो पण फराळ असतो तो मिळतो. ते पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हा वाला 240. चिवडा घ्यायचा आहे का? चिवडा काही नको मला होतं. तर बहुतेक 280 रुपयाला एक वेफरचं पॅकेट आहे 1 किलोचं. तर ते घेऊन आता आम्ही बाहेर पडतोय, कारण आता खूप थकलं होतं. आता घरी जाण्याचा विचार चालू आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पिंपरी मार्केटच्या थोडंसं जवळ नाही का मोरया गोसावीचं मंदिर आहे, तुम्ही तिथं दर्शन घेऊ शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ हेल्पफुल झाल्यास नक्की कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कीप वॉचिंग.